आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की हिटलर हा एक लोकप्रिय होता आणि हिटलरने जगाचं काय केलं हे तुम्ही बघितलेलं आहे. पण हिटलरचे जे मंत्री होते त्यांचं नाव होतं गोबेल्स. आणि गोबेल्सचं एक तत्त्व होतं की 100 वेळा एखादी गोष्ट खोटी असेल ती सांगा, लोकांना ती खरी वाटायला लागते. आणि तसंच काय तर राजकारण हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आज ज्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही ते शिवसंपर्क यात्रा चालवत आहेत. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाचं जे अपमान करतात त्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. छत्रपतींच्या कुटुंबाबद्दल एवढा आदर हा महाराष्ट्रामध्ये ठेवला जातो की त्यांच्याकडूनच एखादा करारनामा ज्याला लिहून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यावेळेला युवराज संभाजीराजे छत्रपती मुंबईला आले, आपल्याला सगळ्यांना माहिती की काय घडलं. परंतु एक गोष्ट अशी माहिती नाही आहे की युवराजांच्याकडून एक करारपत्र लिहून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की त्यांची निष्ठा कोणाकडे राहील. छत्रपतींच्या निष्ठेच्याबद्दल कोणीही शंका घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्रामध्ये कोणालाही नाही. आणि शेवटी ते छत्रपतींचे वारस आहेत. तेवढाच बाणेदारपणा त्यांनी दाखवला, तो कागद तिथंच ठेवला आणि ते निघून गेले. त्यांच्या नावासाठी त्यांना कुठलंही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, आपण सामाजिक चळवळीचे प्रणेते म्हणून ज्या शाहू महाराजांचं नाव घेतो, त्यांच्याबद्दल असा अनादर जे दाखवतात त्यांना मला स्वतःला सांगायचं आहे की शिवयात्रा किंवा शिवसंपर्क यात्रा म्हणायचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. आणि तुम्ही जी गोबेल्स नीती वापरता त्याच्यामध्ये कळलं पाहिजे की महाराष्ट्राचा अपमान कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कुटुंबीय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला त्यांचा अपमान करता त्यावेळेला तुम्हाला त्यांचं नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो. आणि कोणालाही असा करार करण्याचा प्रयत्न केला गेला की नाही हे जर विचारायचं असेल तर त्यांनी मंत्री उदय सामंत यांना भेटावं, किंवा मी त्यांना सांगेन की तुम्ही एक ते सुद्धा आमचे प्रवक्ते आहेत, त्यांना सांगेन की कशा रीतीचा करारपत्र हे युवराजांच्या समोर ठेवण्यात आलं, युवराज संभाजीराजेंच्या समोर ठेवण्यात आलं. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीशी असं करणार असाल, महाराष्ट्राच्या अभिमानाला जर तुम्ही ठेच पोचवणार असाल, तर तुम्ही जो शब्द वापरता तो कोणाबद्दल वापरला गेला पाहिजे याचा विचारसुद्धा 100% महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. आणि म्हणून शिवरायांच्या नावाने जे उभं केलं ते बाळासाहेबांनी उभं केलेलं होतं. आणि बाळासाहेबांच्या विचाराला सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहिला का याचा विचारसुद्धा तुम्ही केला पाहिजे. कारण आमच्यासारखी माणसं ही छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक होणं हे सुद्धा स्वतःचं कर्तव्य समजतात. आणि जो शिवसैनिक हे नाव वापरतो त्या सैनिकाच्या मागे शिव असतं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असते. त्या विचाराशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. बाळासाहेबांनी या एका विचारावर अख्खं महाराष्ट्र जागृत केलं आणि ही शिवसैनिकांची एवढी मोठी फौज निर्माण केली. आणि त्याची जर तुम्ही दिशाभूल करत असाल तर त्याच्याशी तरी तुम्ही एकनिष्ठ आहे की नाही, किंवा तुम्ही जो शब्द वापरता तो तेच तुम्ही त्यांच्याशी सुद्धा करताय का याचासुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधींना कसपटा समान मानता, तुम्ही लोकशाहीचा सुद्धा अपमान करता. आणि म्हणून एवढे आमदार एवढे खासदार तुम्हाला सोडून का गेले, तर त्यांना लाखो लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि त्या लाखो महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा तुम्ही अपमान करताय, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. त्या महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही निवडून दिलेलं नव्हतं, तरी पण तुम्ही बाळासाहेबांची इच्छा आहे असं दाखवून त्यांना जवळ केलं. बाळासाहेबांची कधी इच्छा होती का काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जवळ घेण्याची? कधीही नव्हती. पण तुम्हाला जर सत्तेची स्थानं पाहिजे असतील तर मग बाळासाहेबांची इच्छा काय होती की एखादा शिवसैनिक बसावा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गादीवर. परंतु ती इच्छा तुम्ही पूर्ण केली का? केली नाही. परंतु महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसासुद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये कधीही मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री झालेला नाही आहे. आणि ही महाराष्ट्राची परंपरा तुम्ही तोडली, हे सुद्धा लोकांना सांगा की कधी घडलं आहे का? तर तुम्ही ज्यावेळेला यात्रा काढता त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक अशी अनेक राज्यांमध्ये असं घडलं, पण त्या राज्यांना
छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वारसा नाही आणि महाराष्ट्रामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं. ते तुम्ही घडवलं आणि मग तुम्ही जो शब्द वापरता तो तुमच्याबद्दल वापरला तर कुठे चुकीचं आहे? तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी पवारसाहेबांनी आग्रह केला म्हणून, पण एकाच घरामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री असणं हे महाराष्ट्राच्या इतिहास तुम्ही संपूर्ण काढून बघा, आपल्या लोकशाहीचा इतिहास कधीही हे घडलेलं नाही आहे. आणि ते जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर महाराष्ट्राची जी एक परंपरा राहिलेली आहे की आम्ही असं कधी नाही की एखादा कोणी राजकारणामध्ये असतील तर त्यांच्यानंतर त्यांची मुलं राजकारणामध्ये येणं, ही परंपरा असू शकते, परंतु अशी परंपरा महाराष्ट्रामध्ये कधीही राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की ज्यांनी सामाजिक परिवर्तनाचा मंत्र संपूर्ण भारताला दिला. महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक परंपरा आहे, लोकशाहीची एक परंपरा आहे आणि ही लोकशाहीची परंपरा कधीही तोडली गेली नाही. आणि ज्या लोकांनी तोडली त्यांनीच जर महाराष्ट्रामध्ये असं जर खोटं सांगत फिरत असेल तर कधीतरी यांच्याबद्दल बोलायलाच लागतं. आजपर्यंत आदरापोटी मी बोलत नव्हतो, परंतु गोबेल्सचा जन्म महाराष्ट्रामध्ये होता कामा नये, या भूमीला ते सहन होणार नाही. आणि म्हणून त्यांच्या काळात कोण लोकप्रिय होता, म्हणून त्या काळामध्ये सुद्धा असा विचार रुजला गेला असेल तर त्यांनी जर्मनी हा पूर्ण देशाची हानी झाली. जर्मनी हा देश रसातळाला गेला. भले त्या लोकांनी पुन्हा त्याला उभं केलं असेल तर तो त्यांचा देशाभिमान झाला, परंतु अशी जी तत्त्वं असतात आणि अशा ज्या नीती असतात ही राज्याला आणि देशाला रसातळाला नेतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्याच्याकडे त्याचप्रमाणे बघितलं गेलं पाहिजे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की हे एका बाबतीत झालेलं नाही आहे. हे तर ज्या नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण भारतामध्ये एक हिंदुत्वाचा गजर केला, बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, 370 कलम रद्द करून दाखवलं, त्यांच्याशी तुम्ही काय केलं? तुम्ही जर बंद खोलीमध्ये झालेल्या शहांच्या चर्चेचा हवाला देता तर बंद खोलीमध्ये तुम्ही मोदी साहेबांची काय चर्चा केली, त्यांना काय वचन दिलं आणि ते वचन तुम्ही तोडलं असेल की ज्या भाजपने तुमच्या एवढेच नगरसेवक असून निर्विवाद पाठिंबा दिला शिवसेनेला निर्विवाद सत्ता दिली मुंबई महापालिकेची की जी मराठी अस्मिता आहे, तिथं शिवसेनेला संधी देणं एकही पद न घेता हे खऱ्या अर्थाने मराठी जनतेचा आणि महाराष्ट्राचा सन्मान होता. मग त्या BJPशी तुम्ही बोलला तरी का? तुम्ही त्यांच्याशी बोलणं टाळलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्र केलं. मग तुम्ही जो शब्द वापरता तो शब्द जर तुमच्याबद्दल वापरला BJPने तर तुम्हाला कसं वाटेल याचा सुद्धा विचार करा. शेवटी असं नाही आहे की केवळ तुम्ही दिलेले शब्द पाळता आणि तुम्ही दिलेले शब्द पाळत नसला तर तोच शब्द तुमच्याबद्दल का वापरला गेला ना पाहिजे हे म्हटलं पाहिजे. असे शब्द आम्ही तोंडामध्ये सुद्धा घेत नाही. त्या 50 लोकांचा मला अभिमान आहे ज्यांनी आपल्या तत्वासाठी बंड पुकारलं, त्या ठिकाणी उठाव केला आणि त्यांनी आपलं यशस्वी करून दाखवलं. जे काम होतं, जो महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिलेला होता, महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधी निवडून दिलेलं नव्हतं, त्यांनी BJP आणि सेनेला निवडून दिलेलं होतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला जो दिलेला शब्द तो खरा करणारा ते गद्दार आणि तुम्ही कोण ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द मोडला? तुम्ही खरं तर जनतेच्या समोर पुन्हा जायला पाहिजे होतं. आम्हाला कौल कुठला दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने? कौल सेना आणि भाजपच्या युतीला कौल दिलेला आहे, काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला कधी कौल दिलेलं नाही. आणि म्हणून तुमच्याबरोबर फक्त 10-15 लोकप्रतिनिधी शिल्लक राहिले. सगळे लोकप्रतिनिधी हे लोकांच्या विचाराच्या बरोबर गेले. ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्थिती सांगा महाराष्ट्राला. कधी काय झालं, कधी कोणाला हे केलं? BJPने तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद सुद्धा दिलेलं होतं. एखादा दुसरा मनुष्य शिवसेनेमध्ये वाढू नये, साधा शिवसैनिक वाढू नये म्हणून ते तुम्ही उपमुख्यमंत्रीपद सुद्धा गेल्या टर्मला घेतलं नव्हतं ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो. मी याला साक्षीदार आहे की खरोखर देऊ केलेलं होतं. आणि ज्यावेळेला मुंबईमध्ये हे सगळं घडत होतं त्यावेळेला मी वर्षा बंगल्यावर होतो. वर्षा बंगल्यावर BJPचं पूर्ण बहुमत महापालिकेमध्ये येण्याची शक्यता होती. तसं ते घडलंसुद्धा असतं. देवेंद्रजींनी उद्धव साहेबांचा मान राखला आणि त्यावेळेला मी इथं उद्धव साहेबांच्या बरोबर बसलेलो होतो, देवेंद्रजींच्या बरोबर होतो वर्षा बंगल्यावर. त्याच वेळेला मातोश्रीवर शिंदेसाहेब होते आणि मुख्यमंत्री महोदयांशी बोलत होते, फडणवीस साहेबांशी बोलत होते. मग त्यांनी तुम्हाला ज्यावेळेला एकमुखी पाठिंबा दिला, मराठी माणसाचा स्वाभिमान त्या ठिकाणी कसा राखला जाईल हे त्यांनी बघितलं. मग त्यांच्याशी तुम्ही केलेली काय आहे हे?
मग आम्ही हाच परत परत तुमच्याबद्दल उच्चारायचा का? मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे जो मोठ्या माणसांचा आदर ठेवतो, म्हणून मी स्वतःच्या तोंडाने त्याचा शब्दाचा उच्चार करत नाही. परंतु खरं काय घडलं हे महाराष्ट्राच्या जनतेला कधी ना कधी घडलंच पाहिजे. बंद खोलीमध्ये तुम्ही चर्चा करता, त्याला त्या बंद खोलीमध्ये कुठली आश्वासनं देऊन दिल्लीहून परत येता आणि प्रत्यक्षात काय करता हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि म्हणून जे लोक आज बसतात ह्याच्यावर, आम्हाला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे, मोठे मोठे नेते आहेत, त्यांनी खरं तर बसता कामा नये, त्यांनी बसलं पाहिजे ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, आणि ते सभागृहामध्ये मांडू शकतात. परंतु त्याच्याबद्दल मी उद्या बोलेन. परंतु हे जे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल आज बोलतोय. मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचून बघावा, आणि हा जो इतिहास आहे हा कधीही कुठल्याही राज्याला मोठं करत नाही, राष्ट्राला मोठं करत नाही. म्हणून गोबेल्स नीतीला बळी पडू नका एवढंच सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि एकाच विषयापुरती मी पत्रकार परिषद घेतली, कारण मी तळमळून मनापासून काम करणारा कार्यकर्ता आहे. कोकणामध्ये गेलो, कोकणामध्ये चर्चा केली, काल नागपूरला गेलो, आज नाशिकला जाणार आहे. आम्ही एक मिनिट थांबत नाही, आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. पण आम्ही कार्य करतो ते आमची महाराष्ट्रासाठी करतो. आणि मग ते काम करत असताना तुम्ही राजकारण करत राहणार. 2.5 वर्षामध्ये नुसतं राजकारण केलं, काय महाराष्ट्राच्या हिताचं केलं दाखवा. आणि मग आम्हाला सुद्धा जीभ दिलेली आहे ईश्वराने, आम्हाला सुद्धा विचार दिलेले आहे ईश्वराने. पण आम्ही आमचे विचार लोकांच्या चांगल्या कामासाठी वापरतो. ज्या क्षणी आम्हाला शपथ दिली त्या क्षणापासून ज्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये शपथ दिलेली आहे त्याच्यासाठी आम्ही फिरतो. आता तुमची मुलं तुमच्याशी बोलल्यानंतर मी माझ्या डिपार्टमेंटचं ब्रीफिंग घेईन, तिथून नाशिकला जाईन, नाशिकहून परत आल्यानंतर कोकणामध्ये जाईन. आम्ही दिवसातून 12 म्हणजे किती काम केलं पाहिजे ह्याला मर्यादा आहे, त्या मर्यादा आम्ही ओलांडतो. आमचे मुख्यमंत्री दिवस रात्र काम करतात आणि मग त्यांच्यावर तुम्ही टीका करता, त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलता. आमच्याबद्दल बोलायचा कोणाला अधिकार आहे? जनतेला बोलायचा अधिकार आहे, ज्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की एका विषयापुरती मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. उद्या ज्या घोषणा दिल्या जातात विधानसभेच्या पायरीवर त्याच्याबद्दल मी उद्या किंवा परवा बोलेन. उद्या खूप काम आहे, माझ्या डिपार्टमेंटचे प्रश्न आहेत. परंतु मी एक बघितलेलं आहे की आपण जर बोललो नाही तर लोकांना ते खरं वाटायला लागेल. म्हणून उद्यापासून आमचा प्रत्येक प्रवक्ता एकेका विषयावर कशा रीतीने महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला गेलेला आहे याच्याबद्दल बोलेल. वाईट शब्द वापरणार नाही, ही कल्पना आम्हाला आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिलेली आहे की कुठलाही वाईट शब्द वापरायचा नाही, सगळ्यांचा मान ठेवायचा. आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती संस्कृती आम्ही जपू. परंतु ही जी गोबेल्स नीती आहे ही आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही. केसरकर साहेब, छत्रपती संभाजीराजेंना कोणी करार करायला लावला होता, त्या खासदारकीच्या संदर्भात हे पूर्ण घटनाक्रम कुठे सांगा? घटनाक्रम आहे तो उद्या तुम्हाला उदय सामंत सांगतील. कारण काय, खरं हे खरं असतं आणि खोटं हे खोटं असतं. आणि त्याच्यामुळे हे जर खरं असेल आणि तुम्ही जर छत्रपतींना वाकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर छत्रपतींचं नाव वापरण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. आणि यांच्यावर कोणावर बोलायचं असेल तर मग स्वतः महाराज आहेत, उदयनराजे आहेत, त्यांचा तो अधिकार आहे, ते मोठ्या लोकांच्याबद्दल बोलतील कारण ते स्वतःच छत्रपती आहे. परंतु हे महाराष्ट्राच्या ह्या भूमीवर घडता कामा नये की ही भूमीच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला जाता त्यावेळेला ह्याच्यावर प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत. आणि नाहीतर तो कसला शिवसैनिक आहे मला सांगा? तुम्ही केवळ झिंदाबाद करण्यासाठी शिवसैनिक झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज हे घेऊन तुम्ही शिवसैनिक झाला? आणि तेज तुम्हाला ज्या बाळासाहेबांनी शिकवलं त्यांच्यासुद्धा विचाराशी जर प्रतारणा होत असेल तर मग आम्ही ह्याच्याविरुद्ध पेटून उठलो तर चूक काय आहे? आम्ही स्वतः बघितलेलं आहे ना, लोकप्रतिनिधींना काय किंमत असते आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मग आमच्यासारखी माणसं शेवटी हे बोलायला भाग पाडलं जातं आम्हाला असं करून. मी कधीही माझ्या पूर्वीच्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून बघा, मी नेहमी आदराने बोललेलो आहे. माझ्यापेक्षा निम्म्या वयाच्या असलेल्या लोकांच्याबद्दल आम्ही आदराने बोललेलो आहे. आणि बाळासाहेबांच्याबद्दल जर तुम्हाला तो आदर मिळत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना किती आदर मिळाला पाहिजे? ती गादी आहे छत्रपतींची, महाराष्ट्राची अस्मिता आहे ती, मग त्यांना किती आदर मिळाला पाहिजे? हा एवढाच माझा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आणि तो कारण आपला इतिहास, जर ब्रिटिश लोक आपला इतिहास विसरत नाहीत, अजूनही राणीला राणी म्हणतात, मग ती लोकशाही घेऊन आपण आलो ना, लोकशाहीचा तो पॅटर्न आपण भारतामध्ये राबवतोय ना. मग तिथं जर आदर ठेवला जातो तर आपले छत्रपती शिवाजी महाराज किती शूर होते, त्यांचा आदर हा ठेवलाच गेला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांचा आदर ठेवलाच गेला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. आणि ते मत ठाम सांगण्यासाठी मी बोलवलं. मला माहिती आहे की महाराष्ट्रातले इतर अनेक विषय आहेत. उद्या ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेईन मी सगळ्या विषयांच्या संदर्भात तुमच्याशी बोलेन. पण या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तुम्ही अवश्य विचारा आणि मी तुमचे सगळे प्रश्न संपेपर्यंत इथं थांबेन. सर, तुम्ही म्हटलात की गेल्या
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला चांगल्या प्रकारे मत मिळत होतं, बहुमत येत होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मदत केली होती शिवसेनेला. नेमकं काय झालं होतं आणि आताच्या महापालिका निवडणुका ह्या तोंडावर आहेत, आता सुद्धा भाजपकडे तीच परिस्थिती आहे का गेल्या निवडणुकीत? एक गोष्ट अशी आहे की शिवसेनेला 88च्या आसपास सीट मिळाल्या होत्या आणि भाजपला 84च्या आसपास सीट मिळाल्या होत्या. किती अपक्षांचा पाठिंबा आणि कुठल्या पक्षाचा पाठिंबा कोणाला मिळतो याच्यावर सगळं ठरणार होतं. ज्यावेळेला मुख्यमंत्री एखाद्या राज्याचे असतात त्यावेळेला ते बेटर पोझिशनमध्ये असतात. अनेक लोक सत्ताधारी पक्षाकडे येतात कारण त्यांना आपापल्या पक्षाच्या वतीने कामं करून जनतेची घ्यायची असतात. अशा परिस्थितीमध्ये भाजपला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता सत्ता स्थापन करण्यासाठी मुंबईमध्ये. परंतु मराठी माणसाची सत्ता मुंबईवर राहिली पाहिजे हा बाळासाहेबांचा विचार होता आणि त्याच्यासाठी 84 त्या ठिकाणी, मला आता एक्झॅक्ट नंबर कदाचित तो चुकू शकेल कारण मी महापालिकेच्या राजकारणामध्ये नाही, परंतु एवढा मोठा पाठिंबा लोकांचा असतानासुद्धा एकही पद हे भाजपने घेतले नाही. सगळीच्या सगळी पदं ही शिवसेनेला दिली. मग त्यांचा असं काहीतरी त्याग आहे की नाही? नेहमी नेहमी तुम्ही त्यांना शिव्या घालणार का? असं होत नसतं. शेवटी ज्यांनी आपल्यासाठी केलं त्यांच्यावर बोलणी तरी करायला पाहिजे होती. समजा मनं दुखावली गेली असतील किंवा बंद खोलीमध्ये, आताच तुम्हाला सांगितलं मी बंद खोलीचं, बंद खोलीमध्ये तुम्ही जशी शहासाहेबांची चर्चा केली तशी तुम्ही मोदी साहेबांची सुद्धा चर्चा केलेली आहे ना. मग सांगा जनतेला की त्यांना दिलेला शब्द तुम्ही पाळला की नाही तो. आणि मग ह्यांना काय अधिकार दिलेला आहे आदित्यजींना प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला काहीतरी घाणेरडं बोलायचं? आम्ही जनतेबरोबर आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्या तत्वासाठी उठाव केला आणि तत्वासाठी उठाव करत असताना आमची पद आहेत, शेवटी आम्ही निवडून आलेलो आहोत, त्यासाठी केवढी तरी मेहनत घेतलेली आहोत. ती आम्ही सगळी लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आमची पदं ही धोक्यामध्ये आणली, ते आम्ही डावाला लावली ती पदं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राने हे जाणून घेतलं पाहिजे की सहजासहजी कोण आमदारपद सोडत नाही, सहजासहजी कोण कोर्टाच्या समोर जात नाही, सहजासहजी आपल्या पदाला चॅलेंज हवं असं करत नाहीत. पण आम्ही करून दाखवलं आहे ना. आणि आम्हाला काय करायचं तो निर्णय कोर्ट घेईल. लोकशाहीचं रक्षण करायचं की नाही, लोकशाहीची काय काय तत्त्व आहेत ह्याच्या सगळ्यांवर त्याचं चर्चा होईल. आणि एक चांगला निर्णय की तुम्ही ज्यावेळेला लोकांच्या समोर जाता, तुम्ही प्री पोल अलायन्स करता आणि त्याला लोकांनी मतं दिल्यानंतर तुम्ही ते बदलता, हा मुद्दासुद्धा तिथं आला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी काय कोर्टामधला तज्ज्ञ नाही, परंतु तिथं तोसुद्धा मुद्दा आलाच पाहिजे ना. लोकशाहीवर ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला हे सगळे मुद्दे तिथं येतील. आम्हीसुद्धा आमचे मुद्दे मांडू की पक्षामध्ये लोकशाही होती का, निर्णय घेताना आम्हाला विचारलं गेलं का, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली गेली का, अनेक मुद्दे आहेत. ते मुद्द्यावर चर्चा होईल ना त्या ठिकाणी. आणि मग लोकशाहीमध्ये असे निर्णय घेता येतात का ह्याच्यावर चर्चा होईल. तो एक मोठा विषय आहे आणि कोर्टाच्या संदर्भात मी कधीच बोलणार नाही कारण कोर्ट हे सर्वोच्च असतं, त्यांच्याबद्दल चर्चा करायची नसते. पण काहीतरी बोलायचं, लोकांना जाऊन काहीतरी सांगायचं, कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आता पुन्हा महापालिका निवडणुका तोंडावर आहे. गेल्या वेळेसारखी भाजप मदत करेल आणि तुमच्या गटाला मदत करेल? भाजप हे शिवसेनेबरोबर राहणार कारण शिवसेना हा विचार आहे. शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे. ते भले बाळासाहेबांना विसरले असतील, आम्ही नाही विसरलेलो. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन मुंबईच्या जनतेसमोर जाऊ. भाजप आपला मित्रपक्ष बाळासाहेबांनी ठरवलेला होता, त्या मित्रपक्षाला बरोबर घेऊन जाऊ आणि ज्या सीट ते सांगतायत ते आमच्या येणाऱ्या सीट अधिक भाजपच्या येणाऱ्या सीट मिळून तेवढी संख्या निश्चितपणे महापालिकेमध्ये येईल याची मला खात्री आहे. 150 ज्या सीट सांगितलेल्या आहेत, 150 म्हणजे शिवसेना अधिक भाजप मिळून 150 सीट मुंबई महापालिकेमध्ये येतील. भाजप आणि तुम्ही युती करणार मुंबई महापालिका निवडणुकीत? आमची युती ही परमनंटली आता झालेली आहे. आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही. अब हिंदी में जानना चाहिए जिस तरह से आपने बातें रखी है. देखिए, इतिहास इसका गवाह है कि जब हिटलर ने इस पूरे विश्व को एक महायुद्ध के खाई में डाला था तो उनके साथ गोबेल्स थे और गोबेल्स वो उनके मंत्रीगण रह चुके हैं. और गोबेल्स की एक नीति थी कि 100 बार एक झूठ बात बोलिए फिर लोगों को लगता है कि वो सच है. आज वही काम महाराष्ट्र में किया जा रहा है और आदित्य जी ठाकरे वो काम कर रहे हैं. यहाँ पे हमेशा जाके लोगों में झूठ बात फैला रहे हैं. तो मैंने आज तक बोला था कि आदित्य जी के बारे में आदर मैं इसलिए रखता हूँ क्योंकि वो बाला साहब के सुपुत्र हैं. लेकिन अगर गोबेल्स के मार्ग पे वो चलेंगे तो हम लोग वो टॉलरेट नहीं करेंगे. ये भूमि गोबेल्स की नीति को मान्यता नहीं देती है. ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है.
ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि के लोगों को समझना चाहिए कि जिनके नाम से हमारा राज्य चलता है, छत्रपति शिवाजी महाराज के नाम से। छत्रपति शाहू महाराज को पूरे भारत की जनता जानती है कि सामाजिक क्रांति का उसको प्रणेता बोला जाता है। उन्होंने सामाजिक क्रांति लाई अपने राज्य में और वो क्रांति पूरे भारतवर्ष में फैल गई। और उनके जो वंशज है उनको अगर अपमानित किया जाता है तो ऐसे लोगों को छत्रपति शिवाजी महाराज का नाम यहाँ पे यूज़ करने का अधिकार किसने दिया है? आज अपने यात्रा को वो शिव संपर्क यात्रा बोल रहे हैं, तो उनको छत्रपति शिवाजी महाराज का नाम यूज़ करने का कोई भी हक नहीं है। जिनके वंशजों को वो इस तरह से बुरी तरह से बर्ताव करते हैं, छत्रपति शिवाजी महाराज जो भी शब्द देते थे उसका अमल करते थे। आज हम लोग गए थे महाराष्ट्र के जनता के सामने, वहाँ पे शिवसेना और भाजपा युति के नाम से, और लोगों ने हमको जिता के दिया था शिवसेना और भाजपा के नाम की युति के नाम से। उन्होंने पराभूत किया था कांग्रेस और राष्ट्रवादी को। तो किस हक से आपने उनको अपने साथ ले लिया? केवल अपने पद के लिए? और महाराष्ट्र का एक इतिहास है कि महाराष्ट्र के लोकशाही को भी एक इतिहास है कि महाराष्ट्र के लोकशाही को एक परंपरा है कि इस महाराष्ट्र में एक सामाजिक क्रांति का ये महाराष्ट्र है। भारत जो आज़ाद हुआ वह क्रांति भी मुंबई से चालू हुई थी। कांग्रेस की स्थापना इस मुंबई में हुई थी। एक इतिहास है महाराष्ट्र को। इसलिए महाराष्ट्र में अभी तक कभी भी ऐसे नहीं हुआ कि एक मुख्यमंत्री हो और उसका बेटा मंत्री हो। महाराष्ट्र में कभी भी नहीं हुआ। अगर आप उसको भी तोड़ते हैं तो आपको महाराष्ट्र की जनता को इसको जवाब देना पड़ेगा कि ये भी आपको बाला साहब ने बोला था क्या? बाला साहब ने आपको बोला था कि एक शिवसैनिक को महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाए, आपने नहीं बनाया। ठीक है, मैं ऐसे समझता हूँ कि आपकी मजबूरी थी, शरद पवार साहब ने आपको कंपेल किया था, लेकिन ये करने के लिए आपको किसने बोला था? ये तो महाराष्ट्र की संस्कृति थी। चाहे अलग अलग राज्य में ये होता होगा, लेकिन वो महाराष्ट्र नहीं है। इस भूमि को परंपरा है, उस परंपरा को आपने तोड़ा है। तो आप जो शब्द हमारे खिलाफ यूज़ करते हैं वो अपने खिलाफ यूज़ कीजिए। आप जनता को बोलिए कि आपने क्या किया है, किस तरह महाराष्ट्र की जनता ने भाजपा और सेना की युति को जिताया था, कांग्रेस राष्ट्रवादी को हराया था, फिर उनको सत्ता में आप कैसे लेके आए? ये क्या है? जब आप गद्दार शब्द का यूज़ करते हैं तो ये जनता के साथ हुई गद्दारी है। और लोकशाही में जनता सर्वोच्च रहती है। इसमें बोलता है कि मतदार राजा है, तो उस राजा के साथ आपने जो भी किया है वो किया है। मैं उस शब्द का रिपीट नहीं करूँगा यहाँ पे, क्योंकि हम लोग एक अच्छी तरह से ये करते हैं, दूसरे के बारे में बुरे शब्द नहीं बोलते हैं। आप ऐसे बुरे शब्द बार बार जनता को जाके बोलते हैं तो हमें भी जवाब देना पड़ता है, जबकि हम लोग सबका आदर करते हैं। जिस छत्रपति शाहू महाराज का आपने अपमान किया, वो शाहू महाराज हमारा स्वाभिमान है। वो संभाजी राजे जो है वो हमारा स्वाभिमान है। अगर आप उनसे कुछ लिख के लेते हैं कि हम आपके साथ एकनिष्ठ रहेंगे, एकनिष्ठ किसके साथ रहना है? छत्रपति शिवाजी महाराज के साथ एकनिष्ठ रहना है, इस महाराष्ट्र की भूमि के साथ एकनिष्ठ रहता है। उन्होंने वो कागज़ को फेंक दिया, उन्होंने उसको एक्सेप्ट नहीं किया। क्यों नहीं किया? वो खुद छत्रपति शिवाजी महाराज का जी परंपरा है, वो परंपरा का वो पालन करते हैं। वो झुकेंगे नहीं किसी के सामने। झुकना कभी महाराष्ट्र की संस्कृति नहीं रही है, और उनका अपमान आप करते हैं तो आप कैसी वाली शिवसेना है? असली शिवसेना तो हम हैं जो महाराजों का ये करते हैं। मैं जब खुद मंत्री बना, मैंने जाके नमस्कार किया है उदयन राजे महाराज को, मैंने नमस्कार किया है छत्रपति शाहू महाराज को, मैंने नमस्कार किया है राजमाता को, मैंने नमस्कार किया है युवराज संभाजी राजे को। चाहे उनका एज कुछ भी रहे, लेकिन ये मान है वो छत्रपति शिवाजी महाराज का मान है। वो मान नहीं रखेंगे और आप घूमते रहेंगे और बोलेंगे कि ये शिव संपर्क यात्रा है, कि यह शिवाजी महाराज के जो वसूल रहे हैं उनकी वो यात्रा है क्या? बिल्कुल नहीं है। इन्होंने सब उसूल तोड़े हैं, और अगर वो उसूल तोड़ते हैं तो उन्हें ये करने का कोई भी हक नहीं है। इसलिए मैंने आज की प्रेस कॉन्फ्रेंस ली थी, क्योंकि ये महाराष्ट्र के अस्मिता का विषय है और महाराष्ट्र में ऐसे नहीं होना चाहिए। और युवा पीढ़ी को समझना चाहिए कि ये 100 बार जब झूठ बोलते हैं तो इनका उद्देश्य ये है कि उस झूठ को इनको सच में कन्वर्ट करना है। मैं ये भी बोलना चाहूँगा कि जब मुंबई महापालिका का इलेक्शन हुआ था, 84 सीट्स मिले थे बीजेपी को, 88 मिले थे शिवसेना को। एग्जैक्ट नंबर तो मैं
इसलिए नहीं ये करता क्योंकि मुझे याद नहीं है, लेकिन वो बिल्कुल 2-4 सीट का उसमें डिफरेंस था। और उस वक्त ऐसी स्थिति आ गई थी कि बीजेपी मुंबई महापालिका में अपने सत्ता बना सकती थी। लेकिन ये बाला साहब का सपना था कि मराठी जो नेता है वही उस कॉरपोरेशन पे राज करे, तो उसका ऑनर किया था बीजेपी ने। अगर बीजेपी ने एक भी पद अपने पास नहीं लिया और खुला समर्थन दे दिया शिवसेना को, तो उसका आदर आप नहीं करेंगे क्या? आप उनसे भी यही करेंगे कि उनको छोड़ देंगे? तो ये भी देखिए ना, आप बोल रहे हैं कि आपके साथ जो शाह साहब की बात हुई वो बंद कमरे में हुई, लेकिन आपकी बात मोदी साहब के साथ भी बंद कमरे में हुई। वो उस वक्त आपने उनको क्या प्रॉमिस किया था, और अगर उस प्रॉमिस को आप तोड़ते हैं तो आपको क्या किस नाम से बोलना चाहिए? ये भी आदित्य जी ने सोचना चाहिए जब वो ऐसे बुरे शब्द यूज़ करते हैं। हमारे 50 MLAs है, हमारे MPs है, क्यों छोड़ के गए आपको? क्योंकि आपने जो हमारे जनसत्ता है, हमारी जो लोकशाही है, उसका अपमान आप बार बार करते रहे, इसलिए वो आपको छोड़ के चले गए। छोड़ के चले गए मतलब वो उन्होंने अपनी पार्टी खुद के हाथ में ले लिए। क्यों ले ली? क्योंकि उठाव रहता है। उठाव क्यों रहता है? अपने उसूलों के लिए ये उठाव रहता है, और वो उन्होंने किया है अपने प्रिंसिपल्स के लिए, ये उन्होंने किया है। तो वो कैसे गद्दार बन गए? उन्होंने जो महाराष्ट्र का जनता का जनमत था उसका आदर किया है। तो आप ऐसे बुरे शब्द उनके बारे में नहीं यूज़ कर सकते। इतना ही मुझे कहना है, और ये कहने के लिए मैंने आज ये प्रेस कॉन्फ्रेंस ली है। आज मैं आपके दूसरे कोई भी सवालों का जवाब नहीं दूंगा, इसलिए कि महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा विषय है जिसके बारे में महाराष्ट्र में चर्चा होनी चाहिए। ये लोगों ने समझना चाहिए कि किसने अपने प्रिंसिपल के साथ कॉम्प्रोमाइज़ किया है, किसने हारे हुए लोगों को सत्ता में लाया है। महाराष्ट्र की जो परंपरा थी कि जो मुख्यमंत्री है उनके घर में से कोई भी दूसरा मंत्री नहीं बनता, ये महाराष्ट्र की परंपरा थी। किसने तोड़ी ये परंपरा? ये भी लोगों को जान लेना चाहिए। दूसरे राज्य में कुछ भी होता होगा, लेकिन वहाँ पे सामाजिक क्रांति नहीं बनी। सामाजिक क्रांति सिर्फ महाराष्ट्र में बनी। महाराष्ट्र से उसकी शुरुआत हुई, चाहे वो स्त्री शिक्षण हो, चाहे वो पिछड़े हुए लोगों के लिए आरक्षण हो, सब चीज़ें महाराष्ट्र से शुरू हुई। फिर ये भी महाराष्ट्र के पॉलिटिशियंस ने देखा है। हमारा जो 75 साल का लोकशाही का अनुभव है, उसमें कभी भी महाराष्ट्र में एक मुख्यमंत्री या तो 2 मंत्री भी कभी एक फैमिली से नहीं बने थे। मुख्यमंत्री और उनका बेटा मंत्री बनना, ये तो महाराष्ट्र के पॉलिटिकल हिस्ट्री में, लोकशाही की हिस्ट्री में पहली बार हुआ है। तो क्या आप उसका जवाब देने के लिए दे नहीं है महाराष्ट्र की जनता के लिए? तो आप कुछ भी बोलेंगे वो सच है, और हम लोग बोल रहे हैं वो झूठ है, ऐसे बिल्कुल नहीं है। हम भी कुछ बातें अपने दिल में रखते हैं, लेकिन बातें जब यहाँ तक आती है कि महाराष्ट्र के जनता को और स्पेशली युवाओं को आप ये नीति सिखाएंगे, आप उनको गोबेल्स की नीति सिखाएंगे, तो गोबेल्स की नीति महाराष्ट्र के भूमि को मान्य नहीं है। ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है। देखिए वियतनाम के भी अध्यक्ष आ गए तो उन्होंने कैसे लड़ना है वो छत्रपति शिवाजी महाराज से सीखा था। वो रायगढ़ में गए, वहाँ पे नतमस्तक हो गए। तो गोबेल्स की नीति जर्मनी में चल गई उस वक्त, महाराष्ट्र में नहीं चलेगी। इतना ही कहने के लिए मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।